केलं सर। आर्मेचर वाइंडिंगचा भाग आपण शिकतोय। कधी कधी आर्मेचर मध्ये असलेलं वाइंडिंग दीर्घ वापरानंतर ओपन होते किंवा शॉर्ट होते। ओपन किंवा शॉर्ट झाल्यानंतर आर्मेचर वाइंडिंग आर्मेचर सहजासहजी फिरत नाही, तिथे तडकावा लागतो किंवा पूर्ण वेग घेत नाही। सर्व सर्किट ओके असताना, सप्लाय मिळतो आहे, सर्किट बरोबर आहे, सर्व व्यवस्थित असताना सुद्धा जर रोटर फिरत नसेल किंवा आर्मेचर फिरत नसेल तर शंका येते की आर्मेचर मध्ये शॉर्ट सर्किट किंवा ओपन सर्किट असेल। त्याची तपासणी आपल्याला या प्रॅक्टिकलद्वारे घेता येते। या ठिकाणी ग्राउंडर म्हणून एक मशीन आहे, यंत्र आहे ग्राउंडर। या ग्राउंडर मध्ये बघा हे कोर आहेत, लॅमिनेटर आयर्न कोर आहे, त्याच्यावर एक कॉईल बसवलेली म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेट तयार केलेला एक प्रकारे आणि याला सप्लाय दिलेला आहे। सप्लाय चालू केल्यानंतर तपासणी करावयाचा आर्मेचर या पद्धतीने ठेवला जातो। ग्राउंडरवर ठेवल्यानंतर आता पहिले आपण शॉर्ट सर्किट टेस्ट घेतोय। शॉर्ट सर्किट टेस्ट घेण्यासाठी या स्लॉटवर ही पट्टी जी आहे अशी लावून बघावी। ती सारखी चिपकून राहिली तर त्याच्यामध्ये दोष नाही। ज्या स्लॉटवर ती पट्टी कंप पावत असेल, अशी थरथर करत असेल, त्या स्लॉटमध्ये असलेली कॉईल जी आहे ती शॉर्ट झालेली असं समजा। याप्रमाणे ग्राउंडच्या साहाय्याने शॉर्ट सर्किट टेस्ट घेतली जाते। दुसरी ओपन सर्किट टेस्ट। आता ओपन सर्किट टेस्ट साठी यामध्ये जे कम्प्युटर आहे आणि मिली व्होल्टमीटर आहे, या मिली व्होल्टमीटरच्या दोन वायर या कम्प्युटरच्या शेजारी दोन सेगमेंटला जोडायच्या। ज्या दोन सेगमेंटला जोडलेली कॉईल चांगली असेल, ओपन नसेल, त्यावेळेस तो मिली व्होल्टमीटर जे रिडिंग दाखवेल। ज्या दोन सेगमेंटला जोडलेले कॉईल रिडिंग दाखवणार नाही, म्हणजे मिली व्होल्टमीटर रिडिंग दाखवणार नाही, ती कॉईल ओपन आहे असं समजायचं। याप्रमाणे ग्राउंडरच्या सहाय्याने आर्मेचरची शॉर्ट सर्किट टेस्ट आणि ओपन सर्किट टेस्ट घेतली जाते। हा ग्राउंडर आहे, दाखवतो ग्राउंडर आजूबाजूला ही ते मध्ये येईल पकडतो। No.